हाय फ्रेंड्स, आपल्या शरीरात प्राणशक्ती जे आहे ते कॉन्स्टंट नाही. आपण वाढवू शकतो आणि कमीही करू शकतो, पण ती प्राणशक्ती आपल्या शरीरात आपल्या वयाप्रमाणे पण आहे. आपण तरुण असताना ना आपल्यात भरपूर प्राणशक्ती असते, खूप एनर्जी असते आपल्यात. पण जसे जसे ना आपण आपले वय वाढत जाते त्यावेळेला आपल्यातला प्राणशक्ती आपल्याला कमवाव्या लागतं. कारण ती पैशासारखी आहे की आपण पैसे खर्च करतो तर पैसे आपले संपतात, आपण परत भरतो पैसे, परत आपण कमवतो. तसंच आपल्या शरीराचं प्राणशक्ती आपल्याला ते कमवावं लागतं. तर काय करावं लागेल त्याच्यासाठी? तरुणपणी आपण कितीही खाल्लं पण आपली ॲक्टिव्हिटीज एवढे असतात ना की ते पचून जातात आणि ती शक्तीमध्ये कन्वर्ट होते, बरोबर, ती एनर्जीमध्ये कन्वर्ट होते. म्हणून आपल्यात ताकद खूप असते तरुणपणी. पण जसं जसं आपण वाढतो, 20 वर्ष 30 वर्षाचे होतो, 40 वर्षाचे होतो, आपल्या शरीरातलं जी एनर्जी आहे ती साठून राहते. याचा अर्थ काय की ती कन्वर्ट होत नाही आहे इंटू एनर्जेटिक नेचर. त्याच्यासाठी काय करावं लागतं की आपल्यात एनर्जी वाढवायचे, ॲक्टिव्ह व्हायचं आहे. तर ह्यासाठी आपलं खाण्यावर आपल्याला कंट्रोल करायला पाहिजे. तरुणपणी कितीही खा, पण तुम्ही ॲक्टिव्ह आहात, मेटाबॉलिझम चांगला आहे, तर तुमचं पचून जातं आणि तुम्ही ॲक्टिव्ह असता. तेच जसं जसं वय वाढत जाईल त्यावेळी खाणं कमी करा, पण ॲक्टिव्हिटी डबल करा. ह्याचं तुम्हाला काय दिसेल की ॲक्टिव्हिटी काय जास्त केल्यामुळे तुम्ही जी बॉडी मेंटेन आहे ना, तुमची बॉडी व्यवस्थितपणे मेंटेन होईल आणि तुम्ही ॲक्टिव्हही राहाल, दिसायला पण छान दिसाल आणि जे करायचे तुम्हाला तुम्ही करू शकता. करून पहा. हाय, माझं नाव मैथिली जन्ने आहे आणि मी एक हेल्थ वेल्थ कोच आहे. आय हेल्प पीपल टू बिकम ॲक्टिव्ह अँड टू हील देमसेल्फ नॅचरली. मला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मला हाय पाठवा आणि आय विल कॉन्टॅक्ट यू सून. बाय.